पावसाळा चालू झाला की चहाबरोबर आपल्याला नेहमीच असे चमचमीत तळणीचे पदार्थ आवडत असतात. पावसाळा आणि तळणीच्या पदार्थांचं नातं हे फारसं असं नवीन नाही आहे, तर ते अगदी जुनं आहे. आज आपण असं चहाबरोबर मस्त असा मुंबईचा प्रसिद्ध बटाटा वडा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो बटाटे घेतलेले. सगळ्यात पहिलं बटाटे थोड्या वेळ मी पाण्यात घालून ठेवले होते, कारण पाण्यात घालून ठेवल्यामुळे बटाट्यांना थोडासा असा कडकपणा येतो आणि मग बटाटे शिजताना त्याचा गाळ अजिबात होत नाही. बटाटे शिजवताना कोणती काळजी घ्यायची, तर बटाट्यामध्ये पाणी भरपूर घालायचं नाही. जेवढे पाणी बटाटे बुडतील तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. बटाट्याच्या वरती ओव्हरफुल असं पाणी घालायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना बटाटे जुने झालेले असतात, त्याच्यात शुगर उतरते, त्यामुळे बटाटे पटकन शिजले जातात आणि बटाट्याचा गाळ होतो, मग भाजी आपली खूप पानचट होते. त्यामुळे काय करायचं आहे, अगदी बटाट्याला 5-6 शिट्ट्या घेऊन असे कडकसर असे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे. जास्त उकलेपर्यंत बटाटे अजिबात शिजायचे नाही. आता इथे तुम्ही बघू शकताय बटाटा आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. कुकर आपला गार झालेला आहे. पूर्ण कुकर गार झाला की काय करायचं आहे, बटाटे आपल्याला सोलून गार होईपर्यंत बटाटे अजिबात फोडायचे नाही, म्हणजे त्याची भाजी वगैरे अजिबात करायची नाही. पूर्ण असा बटाटा गार होऊन द्यायचा. तुम्हाला शक्य नसेल तेवढा वेळ, तर थोडा वेळ बटाटे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे बटाट्यांना एक असा कडकपणा येतो. आता बटाटे आपण गार व्हायला साईडला ठेवलेले सोलून, तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेणार आहे. वडे बनवताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला. आता मसाला कसा बनवायचा आहे, तर 1 चमचे धने घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेले, 1 चमचा जिरे घेतलेले. आला लसणाची ठेचा आपल्याला असा बारीक पेस्ट करायची नाही, तर थोडंसं असं कण राहतील असं आपल्याला इथे ठेचून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. आलं लसूण भरपूर घ्यायचं. बटाट्याच्या भाजीसाठी आलं लसूण भरपूर घ्यायचं. कढीपत्ता आणि कोथिंबीर न घेता कोथिंबीरच्या पाठीमागे जे दांडे असतात ना, ते दांडे घ्यायचे आणि हे सगळं एकत्र करून याचा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा. मसाला बनवून झाला की भाजीची चव दुप्पट वाढते जर तुम्ही या पद्धतीने मसाला बनवला तर. इथे बघू शकताय तुम्ही बटाटे गार झालेले आणि बटाटे मी मॅचरने फोडते, तरी जर असं ते असे जोर लावावं लागतात, म्हणजे बटाटे आपल्याला असेच कडक शिजून घ्यायचे आणि मॅचरने आपल्याला बटाटे बारीक फोडून घ्यायचे. ही झाली तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप आपल्याला भाजी बनवायची आहे, तर ती कशी बनवायची आहे, जरासा बटाट्याच्या भाजीला तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे. तेल घालायचं, तेल गरम झालं, जिरी मोहरी घालायची आणि मग जिरी मोहरी तडतडली की जो आलं लसणाचा ठेचा आपण करून घेतलेला आहे तो सगळ्यात पहिला घालायचा. तेलामध्ये तो परतून घ्यायचा. नंतरनं जो आपण हिरवा मसाला बनवून घेतला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा. कढीपत्त्याचा वापर शक्यतो जास्त करायचा ही बटाटे वड्यांची भाजी बनवताना. ठेचा घालून घेतला, मसाला परतून घेतला. आता यामध्ये फक्त आपल्याला काय घालायचं आहे, हळद आणि हिंग घालायचं आहे. याच्या पड्याला काहीही घालायचं नाही. आणि नंतरनं हलवून घेतलं की फोडून घेतलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे. कधी कधी काय होतं, 1-2 किलो बटाट्यांची आपण बटाटे वड्यांसाठी भाजी बनवत असतो, हलवायला खूप त्रास होतो. तसं काही करायचं नाही. मीठ घालायचं चवीप्रमाणे, 2 चमचे मीठ घातलेले. नंतरनं मॅचर घ्यायचा आणि मॅचरने आपल्याला मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने. म्हणजे काय होतं, मसाला पण मिक्स होतोय, भाजी पण चांगली बारीक होते. बटाटा वडा बनवताना शक्यतो बटाट्याची जी भाजी आहे ती बारीक करायची या पद्धतीने. जसं आपण पुरण करतो अगदी तसं करून घ्यायचं. एखादा अर्धी बटाट्याची फोड शिल्लक राहिली तरी चालतं, पण बटाटा जास्त असा मोठा ठेवायचा नाही. हलवून घ्यायचं. 10 मिनटं तरी बारीक गॅस करून आपल्याला झाकण ठेवून भाजी चांगली वाफवून घ्यायची. 10 मिनटानंतर कोथिंबीर घालायची. बघू शकता भाजीतून अशी वाफ दरवळते. दुसरी गोष्ट म्हणजे भाजी अजिबात कढईला किंवा उलटण्याला चिटकत नाही. भाजी बनवून झाली, गार करायला ठेवायची. भाजी पूर्ण गार झाल्याशिवाय वडे बनवायला अजिबात घ्यायचे नाही. पूर्ण गार होऊन द्यायची आणि मग वडे बनवायचे. गरम याची जर तुम्ही वडे बनवले, भाजी गरम असल्यामुळे भाजीत ओलसरपणा असतो
आणि त्याचे तुम्ही जर वडे बनवले तर वडे 100% तुमचे तेलकट होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडे तुमचे लगेच नरम पडणार. असे गोल वडे मी इथे बनवून घेतलेले. बटाटा वडा बनवते म्हणून मी इथे गोल वडे बनवून घेतलेले. आता आपण वड्यांबरोबर खाण्यासाठी पुदिना कोथिंबीरची चटणी बनवते. भरपूर पुदिना घ्यायचा, तेवढीच कोथिंबीर घ्यायची आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसणाची ठेचा घातलेला आहे, जिरे घातलेले, फुटाणा डाळ घातलेले, लिंबू घातलेले, मीठ घातलेले, साखर घातलेली आणि गार पाणी वतायचं. कारण पुदिन्याची चटणी बनवताना वाटताना काय होतं, पुदिना गरम झाला की चटणी काळपट पडते, म्हणून गार पाणी वतायचं. आणि 1 चमचा दही घातलेलं आहे. आणि ही चटणी आपल्याला वड्यांबरोबर खाण्यासाठी बनवायची, एकदम भारी लागते. आता इथे मी कोथिंबीर बसत नव्हती म्हणून मी परत थोडीशी शिल्लक राहिलेली कोथिंबीर इथे घालून घेतलेली आणि बारीक अशी हिरवीगार अशी आपली चटणी इथे वाटून तयार झाली. आता ह्या चटणीची खासियत काय आहे तर आपण यामध्ये दही घातलेलं आहे म्हणून दह्यामुळे तिची चव जरासा वेगळी आणि छान लागते. आता सगळ्यात शेवटी आपल्याला पीठ घालून घ्यायचं. बटाटे वडे बनवताना पीठ शक्यतो रवळसर दळलेलं पाहिजे. एकदम बारीक असं दळलेलं पीठ अजिबात वापरायचं नाही. तर रवळसर जे पीठ असतं ते मार्केटमध्ये बटाट्या वड्यांचं पीठ वेगळं भेटतं. तुम्ही दुकानात जर मागितलं तर तुम्हाला ते भेटेल. ते पीठ ना असं रवळसर असतं, बारीक असं पावडरसारखं नसतं, तर असं दाणेदार असं ते पीठ दळलेलं असतं. ते पीठ मी इथे घेतलेलं आहे. थोडंसं हळद, हिंग, मीठ, ओवा घालायचा, पीठ घालून घ्यायचं. आता इथे पीठ आपल्याला भिजायला वगैरे काही ठेवायचं नाही, डायरेक्ट वडे तळायला घ्यायचे. तेल गरम करायला ठेवलं होतं. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे तेलामध्ये सोडायचं. पहिलं तेल आपण तापून घेतलेलं चांगलं. वडे तेलात सोडताना गॅस मिडियम करायचा. तेल मात्र चांगलं तापलेलं आहे आणि नंतर काट्याच्या चमच्याने असे वडे आपल्याला हलवायचे. म्हणजे काय होतं, एकामेकांना जर वडे चिटकले असेल तर ते असे पटकन सुटले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काट्याच्या चमच्याने या पद्धतीने तुम्ही हलवलं तर वडे फुटत नाही, म्हणजे आपलं तेलसुद्धा खराब होत नाही. आता चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. थोडासा असा लालसर कलर आला तळण्यासारखा की आपल्याला गॅस मोठा करायचा आणि मग 2 मिनटं चांगलं तेल तापून द्यायचं आणि मग वडे काढायचे. म्हणजे वडे तेलकट होत नाही आणि कुरकुरीतपणा येतो. एखादा तळणीचा पदार्थ गार होऊन गरम केला तेलामध्ये की त्याला कुरकुरीतपणा जास्त येतो. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले गोल गरगरीत असे मुंबईच्या गाडीवरती जसे भेटतात अगदी तसे आपण इथे मस्त चहा बरोबर खाण्यासाठी आपण चटणी आणि वडे इथे बनवून घेतलेले. एकदम साधी सोपी काही टिप मी ज्या वापरते बनवताना त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे. रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून सांगा. परत एकदा असंच आपण पुढच्या कुरकुरीत एखादी खमंग रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा. पावसाळ्याचे दिवस आहे, काळजी घेत राहा.